आजच्या काळामध्ये बघत असताना आपल्याला फक्त आम्ही पत्रकार आहोत असं म्हणून सांगणार, म्हणजे नेमका पत्रकार कोण? म्हणजे इलेक्ट्रॉनिक चॅनलमध्ये काम करतो, तो मुद्रित शोधक असेल, तो पत्रकार बातमी देणारा असेल, उपसंपादन करणार असेल, एवढेच पत्रकार आहेत का? ती आपली व्याप्ती वाढवावी लागेल, कारण तशी आव्हान आहे. आता जेव्हा आपला कार्यक्रम करतोय आपण आणि पत्रकारांच्या हक्कासाठी बोलतोय, पत्रकार म्हणजे केवळ आपण असे रोलवरती असणारे किंवा कुठेतरी काम करणारे पत्रकार एवढं जरूर सांगणार नाही. भूमिका घेणारी, जागरण करणाऱ्या अशा प्रत्येक व्यक्तीला आपल्याला पत्रकार मानून त्यांच्या माझे स्नेही रवींद्र पोखरकर अभिव्यक्तीसारख्या एका माध्यमाचं ते संचालन करता युट्यूब चॅनल आहे, त्यांची काय जर थेट त्यांच्यावर एफआयआर दाखल होत असं वाटत नसेल तर त्याच्यावरती जरूर टीका करा, त्याच्यावर जाहीरपणे टीका करा, आक्षेप व्यक्त करा. पण जर का अशावरती कारवाया होत असल्या, एफआयआर दाखल होत असतील तर इतरांपर्यंत तो संदेश जातो की ऐकून घेण्याची मनस्थिती नाही. याबाबतीत म्हणायचंय की जे म्हणाले होते की गुळगुळीत कागदावर गुळगुळीत अक्षर लिहायची नाही, पण आपण तसं करणार आहोत का? आज जर का, म्हणजे मला माहिती नाही, त्याचा संदर्भ माहित नाही, पण जर का आपण खासदार, मंत्री महोदय, आमदारांकडे जर का पत्रकारांसाठी गाळ्याची मागणी करणार असू तर पत्रकारिता गाळ्यात तर जाणार नाही ना, अशी मला भीती वाटते. मला कल्पना आहे की त्याचा काहीतरी अर्थकारण असेल. मला कल्पना आहे की ग्रामीण पत्रकारांना सुद्धा उदरनिर्वाहासाठी कुठेतरी आर्थिक साधनाची गरज आहे. जेव्हा काहीतरी मिळतं तर त्याची किंमत दिल्याशिवाय ती आपल्याला मिळणार नाही, आणि त्याची किंमत पत्रकारिता जाते आणि नंतर फक्त राहतात ते सत्कार समारंभ आणि मग फक्त बिहारच्या बातम्या त्या करतात. मला खात्री आहे की आपण सगळे त्याला अपवाद आहात, मला खात्री आहे की आपण त्या सगळ्याला आव्हान देत पत्रकारिता केलेली, याची मला खात्री आहे, मला विश्वास आहे. पण मुद्दा असा आहे, आजच्या काळातला आव्हान आपल्यासमोर होत आहे. आज वृत्तपत्र वाचन कमी कमी होत चाललेलं आहे, चाललेलं आहे. मोठ्या पत्रकारांच्या, मोठ्या वृत्तपत्रांची ही अडचण आहे, केवळ एक पसारा आहे सगळीकडे पसरलेला म्हणून त्यांचं चालू आहे. पण छोटी वृत्तपत्र काय करण्याविषयी मला खरंच काळजी वाटते, कारण छोटी वृत्तपत्र त्या त्या जिल्ह्याच्या, गावाला, छोट्या छोट्या भागांना खऱ्या अर्थानं त्याचं प्रतिनिधित्व करतात. हे ठीक आहे. आपले वृत्तपत्र बांधवांमध्ये स्ट्रेंजर्स असतील किंवा साधे रिपोर्टर्स असतील, हे जे ग्रामीण महाराष्ट्रातले आहेत त्यांचे चेहरे पुढे येत नाही, त्याची माझ्या खंत आहे. भाईजी, मी तुम्हाला सांगतो, ग्रामीण महाराष्ट्रातले मुद्दे घेऊन इंग्लिशमध्ये मांडल्यामुळे लोकांना मोठी मोठी पारितोषिकं, फेलोशिप वगैरे मिळालेले आहेत, राष्ट्रीय पातळीचे अवॉर्ड्स मिळालेले आहेत. आणि मी जेव्हा त्या बातम्या बघितल्या मला असं कळलं नाही, या बातम्या तर आमच्या वृत्तपत्रामध्ये येऊन गेलेल्या आहेत. संभाजीनगरचे कोणीतरी प्रतिनिधी असतील, आमचे कोणी कदाचित उस्मानाबादचे, धाराशिवचे असतील, आमचे वाशिम जळगावचे असतील किंवा अन्य कुठले असतील, या बातम्या येऊन गेल्या होत्या. पण केवळ भाषा बदलल्यामुळे त्या रिपोर्टरला राष्ट्रीय पातळीचा अवकाश मिळाला आणि हे मिळाला, पुरस्कार वगैरे मिळाला. आणि तशाच चांगल्या स्टोरीज देणारी व्यक्ती, तशाच चांगले फीचर देणारी व्यक्ती आपल्याकडे असून सुद्धा दुर्लक्षित राहते. हे कुठेतरी टाळलं गेलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्या लोकांना या निमित्तानं हे असे पत्रकार पुढे आले पाहिजे, त्यांच्या बातम्या पुढे आल्या पाहिजे. आहे की आताच्या पत्रकारितेमध्ये आर्थिक दृष्टीचं काय करायचं? मी मगाशी म्हणालो तसं, आज जर का वृत्तपत्रावरचा खर्च हा प्राथमिकता राहिली नसेल लोकांची, जर का इकडचं काय वृत्तपत्र आमच्या पॅकेज घ्या 200 रुपयाचं, 300 रुपयाचं, त्याच्यावर ते भांडं घ्या. आता वृत्तपत्र हे भांडं फुकट मिळतं म्हणून घेण्याची गोष्ट नाही आहे. मला आशय आणि चांगला विचार, चांगली माहिती हे सगळं देणारं वृत्तपत्र, त्याचं जी काही किंमत असेल त्यानुसार घ्या. तुम्ही सगळे वृत्तपत्र क्षेत्रातले आहात, एक वृत्तपत्र प्रत्यक्षात त्याची खरी पोस्ट किंमत 25 रुपये असते. कोणताही पेपर तुम्ही घ्या 25 ते 26, तो पेपर जर का 1.5, 2, 3 रुपयामध्ये द्यायचा असेल तर किती धावपळ होईल. आणि मग त्या पत्रकारांनी काय करायचं? बाकीचे दबाव सुद्धा आहे, मी मगाशी म्हणालो तसं मालकांपासून वाचा. त्याचं कारण मी नाव नाही घेणार, पण अशी मोठी वृत्तपत्र सुद्धा काही आहे की जिकडे दिवाळी अंक आणि जाहिराती, दिवाळीकडे छोट्या पत्रकारांना सोडूनच द्या, पण दिवाळी अंक खपवण्यासाठी सुद्धा संपादकांना कामाला लावलं जातं. वृत्तपत्र जर का रिपोर्टरला टार्गेट देणार असेल मार्केटिंगशी, तर मग पत्रकारिता करायची का ॲड एजन्सी करायची? आणि हे करताना मला त्या पत्रकारांबद्दल अक्षरशः मनापासून सहानुभूती. माझं